आपण थोडं थांबायचं, मॅच सुरू असेल. चला, प्रितेश खारके मॅन ऑफ द मॅच आहेत. मॅन ऑफ द मॅच दिली जाईल वसंत काठवळे यांच्या शुभ हस्ते. उपसभापती पनवेल आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय पहिलाच आणि इथे धावा मिळतील 4 चौकार. प्रितेश खारके मॅन ऑफ द मॅच आहेत. टी शर्ट आणि एक स्पेशल गिफ्ट आणि आकर्षक चषक दिलं जात आहे. प्रितेश खारके एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड दिला जातोय प्रितेश खारके यांना. शेवटच्या बॉलला गोल्डन षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय आणि 1000 रुपये नितीन यांच्याकडून देखील आहेत. 1 धाव दरम्यान पूर्ण झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. 5 धावा धावफलकावरती आहेत. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. या ठिकाणी धावसंख्या धावापटलावरती अर्जित होतीये. जर विचार केला पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 5 धावा. या ठिकाणी मॅच चालू आहे. जहणमान कोळके आणि त्याच्या अगेन्स्ट सिद्धी 11 कैरे. एक संघ हॅलो एक संघ रसायनी परिसरातील आहे, एक संघ पनवेल विभागातील आहे. आता मॅच मध्ये मजा ट्विस्ट नक्कीच येणार आहे. अतुलच्या बॅट मधून 1 चौकार 1 धाव येते. एकूण धावसंख्या 5 वरती. इथे खूप सारे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी हा बॉल पंच आमच्याकडे वळतील. दंडित केला जाईल या चेंडूवरती आणि अवांतरची 1 धाव ही स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. एकूण धावसंख्या 6 वरती पोहोचली आहे. पहिल्याचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गस्थावरती आपण पाहू शकाल संदीप पाटील कोळके संघाकडून गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र 6 धावा खर्च करतोय. रजत स्ट्रायकिंग एंड वरती आडव्या बॅटने खेळायचा होता. इथे चुकी झाली आहे का याचं प्रश्न उत्तर जरूर विचारलं जाईल. पण त्या ठिकाणी पाहिलं तर थोडीशी फंबल थोडीशी महफूज होते, थोडेसे गाफील होते क्षेत्ररक्षक आणि 1 धाव ऍड केली जाईल. 7 या धावसंख्येवरती स्कोरबोर्ड या ठिकाणी पोहोचले. धावसंख्या 7 वरती पोहोचली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक चांगला खेळ, एक चांगली मॅच प्रेक्षकांना मजा येईल या मॅच मध्ये पाहण्यासाठी. मागील मॅच देखील दर्जेची राहिली होती. तुषार सर शेवटचा गोल्डन षटकार आणि इथे पाहिलं चेक केलं जातंय गोलंदाज. इट इज अ थ्रो. गोलंदाजीवरती आक्षेप घेण्यात येत आहे आणि या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक आयोजक या ठिकाणी आपण यायचं आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातो. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येण्यास स्कोरबोर्ड वरती वाढ होईल. एकूण धावसंख्या पोहोचली आहे 9 या धावसंख्येवरती. धावसंख्या एकूण 9. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. 1 धाव कंप्लीट आहे. 1 धावेनं धावपट 2 धावा येतात. माफ करा 2 धावेने एकूण धावसंख्या पोहोचली आहे 11 या धावसंख्येवरती. चांगली मॅच आहे. 11 धावा पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. कैरे आणि कोळके या 2 टीमच्या दरम्यान आघाडीची जोडी सलामीचे हवेमध्ये चेंडू आणि अतुलला या ठिकाणी परतावा लागेल. एक चांगला फलंदाज होता कैरे संघाचा पण त्या ठिकाणी फटका फसलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद.
भास्करजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं असेल या ठिकाणी आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. एक षटक संपला, 11 वरती 1 अशी धावसंख्या धावपटलावरती आहे. यावेळेसचा चेंडू लाईनची केली जाईल. यस, पंच दीपक पाटील सर अगदी एक वेगळ्या अदाकारीमध्ये वेगळ्या भूमिकेमध्ये त्यांची अंपायरिंग आपण नेहमी सातत्याने पाहत असतो. 1850 धावा या स्पर्धेमध्ये संपूर्ण होत आहेत, संपन्न होत आहेत. आमचे मयूर पाटील सर नारपुले आम्हाला सांगत आहेत एकूण फलंदाजांच्या बाट मधून 4 नाईट मध्ये 1850 धावा. व्हाईट बॉलला अतिरिक्त धावेल ही त्याव न देखत ताव ये घाव लगाने की कोशिश थी मी तर म्हणेन, कारण बॉल खूप मागे टाकला होता. आधीच बॅट फिरवली आहे. डॉट चेंडूची सांगता आणि डॉट चेंडू नंतर धावा पटलामध्ये कोणत्या प्रकारचा बदल नाही. 12 वरती 1 चेंडूचा खेळ या षटकातील संपला. ओहो, क्या गजब का स्ट्रोक है. आता मत तुम्ही हॅलो, यावेळेस जर पाहिला तर एक जबरदस्त माइटी षटकार येतोय. ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी जर ग्रामपंचायत भातांचा विचार केला, अगदी या बॉडीने जर आपण पाहिलं, सदस्य असतील, उपसरपंच असतील, सरपंच तानाजी पाटील साहेब असतील, नवनवीत काम या भातान गावामध्ये या ग्रामपंचायतमध्ये जे गावं आहेत त्या ठिकाणी अगदी सुसज्जकरण जर पाहिलं, सुशोभीकरण या माध्यमातून झालं. सर्वश्रेष्ठ काम या बॉडीने अद्यापपर्यंत जरी केलेलं आहे अशी सूचना, अशी माहिती नक्कीच आमच्यापर्यंत सूत्रांद्वारे पोहोचली गेलेली होती. आणि नक्कीच या ठिकाणी आपण सांगायला देखील अभिमान वाटेल, कारण भारतीय जनता पार्टी भातान आयोजित आमदार चषक 2025 आपण पाहतोय. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर आणि उरणचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेश बालदी यांच्या नामांकनाने ही स्पर्धा गणली गेलेली आहे. आमदार ट्रॉफी 2025 आणि खूप चांगलं कार्य या ग्रामपंचायतीचं देखील या गावामध्ये, भातानपाडा गावामध्ये आणि या गावामध्ये, या ग्रामपंचायतमध्ये असलेले गाव आहेत त्यामध्ये अगदी रस्ते काम, जर लाईट व्यवस्था, त्यानंतर पाणी व्यवस्था, त्यानंतर अगदी जर आपण पाहिली तर गटारांची सुशोभीकरण, अगदी सर्व जी कामं आहेत तळागाळातील कामं या ग्रामपंचायतीने केलेल्या आहे आणि याचा श्रेष्ठ अभिमान या गावाला नक्कीच असेल. या ठिकाणी जाऊया मॅचच्या दिशेने. धावा पटलावरती एकूण धावा संख्या 19 धावा. कैरे आणि कोलके या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये. का गोलंदाजाचं कौतुक करू नये, कारण एक चेंडू जरी खराब त्याच्या भोवल्यामध्ये असेल पण दुसरे वाईड यॉर्कर त्याच्याकडे शस्त्र अस्त्र देखील आहे आणि ही कामगिरी या गोलंदाजाकडून होते. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजा नितेश मुंढे. फटका चांगला आहे. कॅप शॉट सिलेक्शन, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा ओलांडली जातीये. 4 धावा, चौकार. वरती आपण पाहतोय सौभाग्यवती पद्मा सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुपुत्र सन्माननीय श्रीमान रोहितदादा पाटील, कैरे दानशूर नेते, दिलदार मनाचा राजा, मनासारखा राजा आणि राजासारखा मन ज्या व्यक्तिमत्वाचा आहे सन्माननीय रोहितदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सौभाग्यवती सुद्मा पद्मा सुरेश पाटील. इथे काय झालं, इथे घडलं काय, फलंदाजालाही समजलं नाही. आश्चर्यचकित मी तर म्हणेन ना, या ठिकाणी बाईज आहे की बॅटकट आहे, पंच बाईज आहे. फलंदाजाला चेंडू समजला नाही, यष्टीरक्षक मागे होते त्यांना देखील चेंडू समजला नाही. कुठे गेला चेंडू नेमका, दोघेही पाहत होते पण चेंडू फरार झालाय. लॉंग स्टॉप रिजनला सीमारेषे पार आलाय, चौकार. सौभाग्यवती पद्मा सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुपुत्र सन्माननीय श्रीमान रोहितदादा पाटील, कैरेचे दानशूर नेते आणि दिलदार मनाचा राजा. खर तर सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रगण्य कामगिरी रोहितदादा पाटील यांची आहे.
दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व ज्यांचं अतिशय सुरेख आहे ते सन्माननीय रोहितदा पाटील कैरे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहे. आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद, सर्वांचं स्वागत आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त झालेला आहे. 27 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. 27 धावा या ठिकाणी धावापटलावरती आपण पाहतोय अर्जित होतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवरती 22चा चौकार आपण पाहतोय. 22चा चौकार आल्यानंतर थोडीशी धावसंख्येची या ठिकाणी उच्चांक वाढवला जातोय. 27 धावा आहेत. ओव्हर नंबर 3 साठी प्रशांत आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती आहे. बॅटर्स रजत पाटील. खोलात टाकला होता बॉल, त्या ठिकाणी या इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आपण पाहतो. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा वेगवान फेकी होती पण दुसरीसाठी परतले नाहीयेत. धावसंख्या फक्त आणि फक्त एकच येते. 1 धावेने एकूण धावसंख्या पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती 28 धावा. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, मथुर बैलाचे मालक सन्माननीय राहुलभाई पाटील यांचं इथे अगदी थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे आपल्या मुख्य मंचावरती. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. सन्माननीय राहुलभाई पाटील. या ठिकाणी बॉलला पाठवलाय. फाईन लेग सीमारेषे पलीकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी जमिनीला गुदगुळ्या करत चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धाब्यांसाठी आलेला हा चौकार नरेंद्रच्या क्षेत्रातील एक नामवंत गाडा मालक मथुर बैलाचे मालक सन्माननीय राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांची या ठिकाणी रॉयल एंट्री होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि टाळ्यांच्या कडकडामध्ये या ठिकाणी भातान नगरीमध्ये राहुलभाई पाटील आडिवली कल्याण एक वेगळा फॅन बेस, एक मोठा फॅन वर्ग मथुर बैल राहुलभाई पाटील यांची होत आहे. आमदार ट्रॉफी 2025 मध्ये त्यांचा असेल या भातान असेल या स्पर्धेमध्ये. स्वागत. या ठिकाणी मथुर 1001 बैलाचे मालक राहुलभाई पाटील त्यांचं इथे आगमन झालंय. आजकाल त्यांच्या मुलाच्या नावाने रणवीर पाटील यांच्या नावाने एक थोर बैलगाडा मालक सन्मान्य श्रीमान राहुल पाटील यांचं आपल्या मंचावरती आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्मान्य श्रीमान बैलगाडा क्षेत्रातील अग्रगण्य नाव ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बैलाच्या जीवावरती आणि आपल्या बैलाचं आणि स्वतःचं नाव अग्रगण्य केलं. चला मॅच सुरू करा. विनंती आहे सन्माननीय राहुलभाई पाटील यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समोरची गर्दी विनंती कमी करा आणि राहुलभाई यांचा आदेश आहे की मॅच लगेच सुरू झाली पाहिजे. बाई सगळ्यांसोबत सेल्फी घेणार आहेत. फक्त थोड्या वेळ खाली उतरा. बाई सगळ्यांसोबत सेल्फी घेणार आहेत. फक्त थोड्या वेळ खाली उतरा. विनंती आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं आदतचं वासरू या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज ठरेल त्यासाठी असेल. आणि त्याच करिता पंच 1 मिनिट मॅच स्टॉप करा. पंच 1च मिनिट.
समोरचे सगळ्यांना विनंती, छोटे मोठे माझे बंधू असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळ्यांना विनंती आहे, प्लीज थोड्या वेळासाठी आपण बाजूला व्हा. मॅच दिसत नाही, कॉमेंट्री पॅनल आणि लाईव्ह पॅनलला मॅच दिसत नाही. विनंती आहे आपण प्लीज खाली जा, प्लीज सन्मानाने, प्लीज सगळ्यांना विनंती आपण खाली जा. तिकडचे लहान मुलांना सगळ्यांसोबत राहुल दादा सेल्फी घेणार आहेत. थोडीशी फक्त सहकार्य करा, विनंती आहे, थोडीशी मोकळीक द्या, मॅच सुरू करा, विनंती. चला समोरचे सगळे प्लीज इथे उभे असलेले, एंट्रीची जी सीडी आहे तिथे उभे असणारे सगळ्यांना विनंती, आपण प्लीज खाली जा, नाही तर वरती येऊन बसा, विनंती आहे, तिथे उभे राहू नका प्लीज. मॅच सुरू कर, चला. तर या ठिकाणी मॅचला सुरुवात होईल. मागील बॉल वरती एक सिंगल आली होती, 33 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये कोलके आणि कैरे. वा व्हॉट शॉट, बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, तिथे बॉल थांबत नाहीये, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, आलाय मायडीट षटकार. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आज आपल्यातून हरपलेला आहे. राहुलभाई पाटीलचे निकटवर्तीय समर्थक आणि एक सच्चा दिलाचा दोस्त निंबाळकर सर आज आपल्यातून गेलेले आहेत. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली आपण अर्पण करूया या ठिकाणी आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. या ठिकाणी मॅच क्रुशल मुवमेंट वरती लेग बिफोर द विकेटची स्ट्रॉंग अपील आणि या ठिकाणी बरोबर विकेटच्या मधोमध पकडला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. पाहतोय धावपटलावरती एकूण धावा संख्या आहे 39 धावा. एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 39 वरती 2 अशी धावपटलावरती स्थिती आपण पाहतोय. आणि संदीप याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी रमेशजी ठाकूर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज जरूर आलेला आहे. संदीप हा बॅटर नवीन आलेला आहे, मैदानामध्ये दाखल झाला आहे. यावेळेस अलॉंग द कार्पेट ऑन साइडला टर्न केलाय बॉलला, तिथे क्षेत्ररक्षक मागे प्रोटेक्शन आहे. एक चेंडू या चेंडूवरती बॉलला उचललाय आणि एकच धाव येते. एकूण धावा संख्या 40 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त होत आहे. मॅच अगदी क्रुशल आपण पाहतोय. जो मथुर बैल आहे, अगदी मुंबई नव्हे, पुणे नव्हे, कराड नव्हे, सातारा नव्हे, सांगली नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचा फॅन बेस आहे, फॅन फॉलोइंग आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जरी गेला तरी मथुर जेव्हा चालत असतो त्याच्या मागे असंख्य संख्येने आपण फॅन बेस पाहत असतो. आणि त्याच मथुर बैलाचे या ठिकाणी गाडा मालक एक शर्यत शौकीन मी तर म्हणेन एक विशिष्ट व्यक्तिमत्व आहे. सन्माननीय राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचं या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालेलं आहे. अगदी फॅन बेस खूप आहे. धावासंख्या झालेली आहे स्कोरबोर्ड वरती 40 धावा. 2 विकेट्स या ठिकाणी झालेल्या आहेत आणि एक ओव्हरचा खेळ राहिलेला आहे. एक षटक झाल्यानंतर या ठिकाणी आपण स्वागत समारंभाकडे जरूर जाणार आहोत. बिल्कुल रोहित, बात करेंगे यहाँ पर. देखिए राहुल भाई की एंट्री के साथ साथ आप कह सकते हो निश्चित रूप से आज महाराष्ट्र के आपने सही बताया. यहाँ पर ठाणे लीजिए, थोड़ा सा इसका आवाज क्लियर कीजिए, थोड़ा सा इसका आवाज क्लियर कीजिए. निश्चित रूप से रोहित आपने सही फरमाई. यहाँ पर देखिए अपर भाई की एंट्री और जिनकी इंतजार देखिए शाम से हो रही थी. कहते ना रुतबा ऐसा बनाओ कि समंदर जैसे बनाओ. अगर शेर भी पानी पीने साला सर झुका कर पीना चाहिए. मथुर देखिए बात करेंगे जिनके फैन फॉलोअर देखिए आज पूरी महाराष्ट्र में देखिए आज से जितनी तेजी से और इस वक्त देखिए हम देख सकते हैं राहुल भाई पाटिल से
अडोले माजी सरपंच भी देखिए जिनकी टूर्नामेंट्स आज क्रिकेट से लेकर समाज से लेकर बैल की शरीयत में लीजिए निश्चित रूप से बड़ी इनाम लेकिन मैच भी पड़ा है निश्चित रूप से रोहित जिक्र चर्चा होता रहेगा और जहां पर देखिए अच्छा टोटल सेट करना भी जरूरी है। आणि नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर धावा संख्या झालेली आहे 42। आता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे अजिंक्य मुंडे नुकताच झालेली 26 जानेवारी ही केपीएल या स्पर्धेमध्ये कोळके प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणजे मालिकावीर राहिलेला हा गोलंदाज या ठिकाणी चौथ्या षटकासाठी अजिंक्य मुंडे गोलंदाजी मार्गावरती दाखल झालाय। पहिल्याच बॉल वरती आलेल्या 2 धावा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी होती। फसव्या पद्धतीचे चेंडू त्याच्या भात्यातून येत असतात, नेहमी अगदी बाहेरच्या दिशेने वळण घेणारे बॉल देखील त्याच्याकडे आहेत आणि त्याच गोलंदाजीच्या शैलीने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय धावा संख्या धावा पटलावरती ओव्हर नंबर 4 चा खेळ या ठिकाणी चालू आहे आणि 42 धावा या धावा पटलावरती आहेत। चलिए बहुत बढ़िया, देखिए मैच भी बहुत बढ़िया चल रहा है लेकिन रोहित कहते हैं ना सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत रहती है हमेशा हमेशा। राहुल भाई देखिए गरीबों के मसीहा, अच्छा कोविड का समय भी याद कर लीजिए, घर घर अनाज बांटना, मेडिकल का सुविधा देना, क्योंकि पिछले 8-10 साल में मैंने जितना कल्याण, डंबोली, भिवंडी, बदलापुर में कमेंट्री किया है भाई के हमेशा देखिए एंट्री समाज के साथ साथ मैच में ये चलिए बड़ा हिट भाई यहाँ से कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। राहुल भाई का आ जाए तो निश्चित रूप से रोहित आपने कहीं शादी हल्दी में भी देखा होगा, ये होंठों से नहीं नोटों से भी कभी कभी बात करते हैं। बारी देखे दिल खुला देखे, हमेशा कहते हैं ना धन आपके पास कितना हो ये मायना नहीं रखता, मन आपके अंदर होना चाहिए और वो राहुल भाई निश्चित रूप से। इसके साथ देखिए अगला मैच वो कर पड़ा और बातन टीम के कप्तान से आपको जल्द से जल्द जुड़ना होगा। जैसा इनिंग ब्रेक होगी टॉस किया जाएगा पर खूब मजा देखिए यहाँ पर मानो कि रोहित बात करेंगे तो आसमान से जैसे चांद हमारे घर में उतर आया है। राहुल भाई के आने से देखिए एंट्री जहां पर इंतजार शाम से नहीं लगातार 4 रातों से हो रही थी। यहाँ से डायरेक्ट हिट निशाना बना भाई यहाँ से विकेट गिरता हुआ यहाँ से अंपायर का देखिए उंगली उठता हुआ। बिल्कुल ये गोटी नेम के मास्टर है, गोटी नेम में इनका कोई तीर अंदाज में कोई नाम नहीं ले सकता, ये ऐसे अजिंक्य खिलाड़ी है और वैसे ही बिल्कुल तीर के तीरा निशाना साधा और यहाँ से विकेट का पतन होता नहीं। बिल्कुल रोहित कहते ना ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो सोच से मजबूत हो। राहुल भाई पाटिल देखिए आडुली कितनी देखिए समय निकाल कर अहमियत यहाँ पर तशरीफ रखे, ये होती है दोस्ती, रिश्ता, मोहब्बत, प्यार। यहाँ से देखिए हमेशा देखिए गरीबों की शादी में लीजिए यानी किसी के लिए मैं ही बात बता, भाई के लिए दरवाजा उनकी हमेशा खुली रहती है। यही तो बात छिड़ी हमने कि ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। और महाराष्ट्र की धरती पर देखिए जब जब ऐसे हस्ते रहेंगे भाई आपला माणूस आपला खिलाड़ू पुढे गेला पाहिजे, चाहे बैल की रेस शरीयत लीजिए या क्रिकेट लीजिए या समाज की बात लीजिए। मैच की बात कर लेंगे, मैच की देखिए यहाँ से 48 देखिए 48 रन कहते हैं ना अगर अच्छा टोटल तक पहुंचना है रिक्स लेना होगा यहाँ से। अभी भी देखिए गेंद कुछ बची है यहाँ से, 2 गेंद से ऐसे यहाँ से ओ ये चलिए ऊंचाई ली है, क्या लंबाई भी लेकर जाएगी? हाँ यहाँ से देखिए बात करेंगे लंबाई भी लेता हुआ 47 लगा है भाई। राहुल भाई देखिए बुराई भी है मुझ में, अच्छाई भी है मुझ में, अरे ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए। बिल्कुल सही फरमाया आपने बाबूशाह सर। यहाँ से देखा जाए तो मैच की तरफ ये फुल टॉस, फ्लिक ऑन द रिक्स और ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर, ये दन 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 करती हुई है, सीमा रेखा बाहर गेंद जाती हुई है। 6 रनों के लिए दमदार छक्का। या ठिकाणी विशेष सन्मान आपण करतोय, एक विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी आपण संपन्न करतोय। बैलगाडा क्षेत्रातील अग्रगण्य नाव आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा खूप मोठा फॅन क्लब आहे, सन्माननीय श्रीमान राहुल भाई पाटील यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय। मथुर 1001 बैलाचे मालक
रणजित निंबाळकर सरांचे सच्चे साथीदार आणि अंकुरांचे मामा सन्माननीय श्रीमान राहुलभाई पाटील यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय। बैलगाडा क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव मथुर 1001 बैलाचे मालक सन्माननीय राहुलभाई पाटील यांचा विशेष सन्मान इथे मंचावर। आणि राहुलभाई संपूर्ण महिला भगिनींची विनंती आहे की राहुलभाईंचा सत्कार त्यांच्या बहिणीच करणार। विनंती आपण थोडेसे पुढे या, थोडेसे पुढे या। काय म्हणूया चला विनंती आहे। आणि चलिए पैन फॉलोअर देखिए राहुल भाई के यहाँ से कितने तादाद से देखिए यहाँ पर मथुर 1001 बैलाचे मालक सन्माननीय राहुलभाई पाटील संपूर्ण महिला भगिनी इथे दाखल आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते भाईंचा विशेष सन्मान इथे केला जातोय। राहुलभाई खर तर ज्या माता भगिनी आहेत आणि त्यांचं सर्वांचं प्रेम संपूर्ण राहुलभाईंच्या बहिणी आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय। राहुलभाई यांनी सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की राहुलभाईंचा सन्मान आम्हीच करणार आणि संपूर्ण महिला भगिनी आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान्य श्रीमान राहुलभाई पाटील यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय। आणि मागे गणेश उत्सव सुरू आहे, गणपतीची प्रतिमा राहुलभाई पाटील यांना दिली जाते। एकदा सर्वांच्या जवळ आल्या पाहिजेत। सन्मान्य श्रीमान राहुलभाई पाटील यांचा विशेष सन्मान संपूर्ण महिला भगिनींच्या शुभ हस्ते या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय। बाई यांनी सांगितलं की बाईंचा सत्कार फक्त आम्हीच करणार। या महिला भगिनींचं प्रेम आहे राहुलभाईंचं बाईंवरती। आणि छोटी मुलं जी आहेत राहुलभाई त्यांनी देखील सांगितलं की आम्ही सर्वजण बाईंची वाट पाहतोय। एक फोटो बाईंसोबत सर्व महिला भगिनींचा झालाच पाहिजे। राहुलभाईंचे फॅन फक्त बैलगाडा शौकीन नाही तर महिला भगिनी देखील राहुलभाईंच्या फॅन आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते राहुलभाईंचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय। चला फास्ट फोटो सेशन करा, आपण विनंती आहे थोडीशी घाई करा। राहुलभाई एवढं प्रेम कुठेही किती पैसे द्या विकत मिळणार नाही। ह्या महिला भगिनींनी सांगितलं की भाईंचा सत्कार फक्त आम्हीच करणार आणि हे प्रेम आहे। टाळ्या होऊन जाते महिला भगिनींसाठी। राहुलभाईंचे तरुण फॅन आहेत, याच्यामध्ये काय नवल आहे। महिला भगिनी फॅन आहेत, राहुलभाईंची छोटी मुलं फॅन आहेत। छोटी मुलं देखील वाट पाहत होते भाई कधी येत आहेत आणि आज या मंचावरती भाई दाखल झाले। महिला भगिनींचं प्रेम, बहिणींचं भावावरती असणारं प्रेम। भाई महिला भगिनी आहेत आणि त्यांचं असणारं प्रेम बाईंवरती। चला विनंती है थोड़ी सी घाई करा। चलिए मैच ऑन करिए। बैटर विजय भाई मैदान बैटर आ चुके हैं यहाँ पर। अंपायर मैच आप रेगुलर रखे यहाँ से। कहते ना शहर का दवा और मधुर भाई का और हवा, ये अक्सर महाराष्ट्र में चलता रहता है। यहाँ पर हर कोने में देखिए यहाँ से देख सकते हैं खास सम्मान जबर भाई का किया जा रहा है निश्चित रूप से यहाँ से। और चलिए अंपायर आप मैच ऑन रखे यहाँ से। फाइनल नाइट है निश्चित रूप से यहाँ से। बहुत बड़ी सम्मान देखिए इस वक्त। और चाहे पालघर लीजिए, रायगढ़, ठाणे, पुणे यानी महाराष्ट्र के किसी भी कोने में लीजिए, जो हमने जिक्र की यहाँ से भाई। बाबू सर एक मिनिट फक्त। सन्मान्य श्रीमान प्रभुभाई मडवी माजी सरपंच नागाव कल्याण आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। सन्माननीय श्रीमान प्रभुभाई मडवी माजी सरपंच नागाव कल्याण आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जातोय। विनंती आहे आता बाईंसोबत प्रत्येकाला फोटो काढायचे। किती सेल्फी आज घेतल्या जातील, काय गणित सेल्फी घेतल्या जातील असं वाटतंय। चला विनंती आहे प्रभुभाई मडवी माजी सरपंच नागाव कल्याण आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जातोय। हाँ मैच देखिए कंटिन्यू करते रहिए यहाँ से। चलिए अगली मैच है, दोनों कप्तान अगर आ चुके होंगे तो सर भाई के हाथ से टॉर्च करके भी ले लीजिए।
हे भाईंवरती असणारं प्रेम आहे. मग समाजातील थोर माणसं असतील, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, महिला भगिनी, लहान मुलं, तरुण पिढी सर्वच राहुलभाईंची फॅन आहे आणि सर्वच मथुर बैलाचे फॅन आहेत. मथुर 1001 चे फॅन आणि राहुलभाई यांचे फॅन. आणि त्यांना मात्र प्रत्येकाला सेल्फी इथे घ्यायचा आहे. सगळ्यांनी एकत्र या. राहुलभाईंची रिक्वेस्ट आहे. बाकीच्या बाजूला या. महिला भगिनी आपण थोडेसे इकडे या, विनंती आहे. अरे बापरे, गर्दी कंट्रोल करा. आयोजन कमिटी विनंती आहे, थोडीशी गर्दी कंट्रोल करा. आपण आयोजन कमिटी गर्दी कंट्रोल करा. नहीं भाई, ये कंट्रोल नहीं होगा. ये भाई का फैन फॉलोअर है भाई. यहाँ से गर्दी थोडीशी कंट्रोल करा, विनंती आहे. राहुलभाई पाटील आणि त्यांचा विशेष सन्मान इथे मंचावरती झालाय, परंतु फॅन फॉलोविंग छोटे चमू आता तिथे दाखल झालेत. हे प्रेम आहे. तो चलिए मैच चला चला चला, इकडचे समोरच्या बाजूला या, विनंती आहे. चला सामना सुरू करायचा, विनंती आहे. मॅच सुरू करा. मी थोडंसं गर्दीचं नियंत्रण करतो, तोपर्यंत मॅच सामना सुरू करा, विनंती आहे. सन्माननीय प्रभुभाई मडवी, माजी सरपंच नागाव कल्याण आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. चला विनंती आहे. या ठिकाणी प्रभुभाई मडवी, माजी सरपंच नागाव कल्याण आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. या मडवी साहेब, आपण देखील पुढे यायचं, विनंती आहे राहुलभाईंची. आणि राहुलभाईंची सन्मान आपण करतोय. प्रभुभाई मडवी, माजी सरपंच नागाव कल्याण आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. आणि बबन मुकादम साहेब देखील 2 आपले व्यक्त करणार आहेत, त्यांना देखील आपण वेळ देतोय. सन्माननीय श्रीमान प्रभुभाई मडवी, माजी सरपंच नागाव कल्याण आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण इथे करतोय. राहुलभाई पाटील आणि त्यांच्यावरती असणारं हे भातांकरांचं प्रेम आहे आणि अलर्ट गर्दी उसळली आहे. राहुलभाई, तुमच्या प्रेमासाठी ही गर्दी इथे उसळलेली पाहायला मिळते. लहान थोर सगळेच राहुलभाईंच्या आणि मथुरच्या प्रेमामध्ये खरं तर आपण पाहतोय वडे आहेत. आणि आज सगळ्यांनी भाईंसाठी आणि मथुर बैलासाठी गर्दी राहुलभाई जमा झाली आहे. एक व्यक्ती राहुलभाई आहेत, परंतु मथुर बैल आणि मथुर बैलाने केलेले अनेक विक्रम आणि त्या विक्रमांसाठी आपण पाहतोय राहुलभाई यांना नावाला आणि रूपाला जर कोणी नसेल तर ते मथुर बैलगाडा क्षेत्रातील अग्रगण्य नाव राहुलभाई. आणि या ठिकाणी विशेष सन्मान आपण पाहतोय संपन्न होतोय. प्रभुभाई मडवी, माजी सरपंच नागाव कल्याण आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न झालेला आहे. बंटी पाटील वाशिवली आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. बंटी पाटील वाशिवली, साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होतोय. बंटी पाटील वाशिवली, विनंती आहे. चला गर्दी थोडीशी कंट्रोल करा, विनंती आहे. टारगेट की बात करेंगे, 61 के टारगेट है निश्चित रूप से यहाँ पर. और रनों की बात करेंगे, अभी तक 5 रन देखिए विकेट गवाए यहाँ से राहुल भाई. देखिए जिनके पैन फॉलोअर देखिए यहाँ से, इसी कहते हैं यहाँ पर कि जो समय पर साथ थे वही अपना, बाकी शब्द अपना. यहाँ पर देखते हैं यहाँ पर बैटर कौन समय पर खड़े उतर पाते हैं, जिससे भाई के देखिए पैन फॉलोअर. यहाँ पर महिला मंडल पे देखिए हम देख सकते हैं यहाँ से खास सम्मान. देखिए यहाँ से हमारे नन्हे मुन्ने देखिए, हर कोई देखिए मथुर के दीवाने भाई यहाँ से टीवी पर भी देखिए अभी छाए हुए होंगे निश्चित रूप से. और ये प्यार मोहब्बत है यहाँ पर. तो सर बात करेंगे, स्कोर की बात करेंगे. अब पहला ओवर कंप्लीट हुआ है. पहला ओवर की कंप्लीट के साथ साथ टीम का स्कोर देखिए 5 रन यहाँ से. और अभी भी देखिए बात करेंगे 18 गेंद यहाँ से 56 की जरूरत है. यहाँ से रास्ता थोड़ा सा मुश्किल है. थँक्यू. सन्माननीय बंटी पाटील वाशिवली आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय.
सन्माननीय बंटी पाटील वाशिवली आणि त्यांचं देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. तो सर बात करेंगे जो बच्चे घर पे अभी टीवी पर मैच देख रहे होंगे ना, वो भी कह रहे होंगे भाई अगर चैनल मम्मी ने बदला होगा ये कहेंगे भाई मम्मी मम्मी टीवी ऑन करा, मथुर राहुल भाईला बघायचा. चलिए बात करेंगे मथुर के फैन. देखिए यहाँ से लेके देखिए बड़ा हिट है, ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी है यहाँ से. ओ बढ़िया देखिए कार्बन कमाल कैच यहाँ से. कहती ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे. अब ये टारगेट क्या कठिन होगा. चलते चलता हुआ हर फैन फॉलोअर देखिए यहाँ से बात करेंगे. चलिए यहाँ से देखिए कोई हीरो से कम नहीं है यहाँ से. ये चेहरा देखिए बयां कर रहे हैं यहाँ से कल्याण डमोली. देखिए बात करेंगे आडोली गांव के माजी सरपंच, उसके साथ बैलगाड़ी सरेत के देखिए बात करेंगे मथुर बैल के मार्ग देखिए यहाँ से. और भाई की एंट्री के साथ साथ देखिए यहाँ से एकदम देखिए मैदान में थोड़ी सी सन्नाटा, लेकिन इस पूरी वीआईपी डैश में देखिए सनसनी मची हुई है. और अभी बात करेंगे यहाँ से टीम का स्कोर है. लेफ्ट कॉर्नरची गर्दी कमी करा विनंती. आता डावा कॉर्नर गर्दी कमी करा. महिला भगिनी आपण वरती होतात वरती बसून घ्या विनंती सगळ्या. चला तुम्हाला देखील फोटो काढायचा भाईसोबत काढू आपण. थोडंसं थांबा. थोडीशी समोरची देखील गर्दी कमी करा. समोरची गर्दी आणि डाव्या कोपऱ्यातली गर्दी कमी करा विनंती आहे. मैसेज भी कर दो मुझे, उनका नाम है. नहीं उसका नाम, अरे नाम भी मैसेज कर दो, उनका नाम मुझे मैसेज करो ना, व्हाट्सएप में मैसेज करो ना. चलिए थोड़ा सा देखिए यहाँ से ये भीड़ बयां कर रही है भाई. यहाँ से क्या मोहब्बत है, क्या प्यार है, क्या नशा है भाई. कहते हैं ना नशा इसे होनी चाहिए. और ये चलिए हवा में खींचे यहाँ से फील्डर से. आज भाई की देखे फैन फॉलोअर्स भाई आपको और आधा तास और वेट करना पड़ेगा निश्चित रूप से यहाँ से. चलिए यहाँ से बात कर लेंगे रन कहाँ पहुंच गए जाकर. थोड़ा डीजे की तरफ पहुंचते हैं यहाँ से. थोड़ा सा मथुर संग भाई का सॉन्ग यहाँ पर बजेगा. टीम का स्कोर देखिए 9 रन बनाए. आणि रुतबा बनाओ भाई जैसे बनाओ. एक मिनिट थांबायचं आपण. सन्माननीय बबनजी मुकादम साहेब नगरसेवक या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील विनंती आहे. आपण मनोगत व्यक्त करायचे. मुकादम साहेब. आज आमदार चषक बातान या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे सुपरस्टार राहुल भाऊ या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आलेत. त्याबद्दल तुमचे मानव तेवढं अभिनंदन कमीच आहे. धन्यवाद तुम्हाला. आमचे मित्र प्रभाकर या ठिकाणी त्यांना घेऊन आलेत. खरोखरच सलमान खान इथे आला तरी पण त्याचे फॅन एवढे होऊ शकत नाही तेवढे राहुल भाई तुमचे फॅन इथे आहेत. कारण माझी या महिला 3 तास या ठिकाणी वाट बघतात, जेवायचे थांबलेत. माझी ही छोटी मुलं, ज्येष्ठ नागरिक, क्रिकेट रसिक, आम्ही राजकारणी जरी असलो तरी तुम्ही जे 126 देशामध्ये युट्यूबच्या माध्यमातून जो नाव कमवलंय ते वाखाणण्याजोग आहे. खरोखरच तुमचं या ठिकाणी आगमन झालं आणि आमची ही धरती पावनभूमी झाली. आज या ठिकाणी आम्ही जरी शर्यतीला येत नसलो तरी युट्यूबच्या माध्यमातून तुमचं नेहमीच कार्य बघत असतो. चीड ही सगळ्याच गोष्टीच असायला पाहिजे. आम्हाला राजकारणाची असते, तुम्हाला बैलगाडीची असते, यांना क्रिकेटची असते. त्या माध्यमातून असंच चिडीत काम करायचं पण जिंकून दाखवायचं ही जिद्द ठेवायची. म्हणून या छोट्याशा गावामधून मी कळंबोली शहरात पनवेल तालुक्यात गेलो आणि त्या लोकांचा विश्वास संपादन केला. तसंच तुम्ही महाराष्ट्राचा नव्हे अख्ख्या देशाचा विश्वास संपादन कराल. तुमची वाटचाल अशीच पुढे चालेल. आम्ही तुमच्या पाठीशी आहात. आमची ही यंग ब्रिगेड पाठीशी आहे. तुम्हाला एवढ्याच शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. क्या बात है. धन्यवाद बबन भाई मुकदम नगरसेवक. आणि आता राहुल भाई देखील बोलणार आहेत. यस सैर जय श्रीराम, जय श्रीराम. बातांमधील हा रायगडमधील आमदार चषक आज दादांनी त्यांच्या माध्यमातून चांगला उल्लेख केला का आमचा क्षेत्र जरी राजकीय असला तरी आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये शून्यातून
आज विश्व निर्माण केलाय। आज प्रत्येकाच्या गावामध्ये शहरामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाच्या नगरीमध्ये विश्व विक्रम करण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, पण जर आपला गाव सोडून आपण एखाद्या शहरामध्ये जातो आणि हा कळंबोली शहर असा आहे, हा कळंबोली असा आहे एक पट्टा का तिथे प्रत्येक जातीतील प्रत्येक जमातीतील लोक राहतात। आणि दादा खूप खूप आभार व्यक्त करतो तुमचा। आणि त्या कळंबोली सारख्या नगरामध्ये तुम्ही नगरसेवक बनता, मोठी गोष्ट आहे। हा, खूप असे तुम्ही पद भोगल्यात, आता सुद्धा पदावर आहेत, पण आम्ही प्रत्येक क्षेत्रात आहे, राजकीय क्षेत्र असो, बैलगाडी असो, क्रिकेट असो, या सगळ्या क्षेत्रांची मला आवड आहे। आणि समस्त इथले ग्रामस्थ असतील, माझ्या आई बहिणी असतील, लहान थोर ग्रामस्थ मंचावर उभे आहेत, या सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांचा प्रेम एका फक्त महादेवाच्या नंदीमुळे भेटतोय। आणि या महादेवाच्या नंदीमुळे अखंड महाराष्ट्र, अखंड देशभरात निस्ता जय जयकार होतोय मथुरच्या नावाने। आणि त्याचा मालक म्हणून खूप मला आनंद वाटतोय, कारण की आज आपल्या समाजामधील एखादा लहान मुलगा उच्चस्तरीय पातळीवर जातो तेव्हा नक्कीच अभिमान असतो का गावाचं नाव होतो, शहराचं नाव होतो, अखंड महाराष्ट्रभर मुंबईचं नाव होतो, कल्याण तालुक्याचं नाव होतो, तेव्हा खूप आनंद वाटतं। कारण की मी पण शून्यातून विश्व निर्माण करणारा एक मुलगा आहे, कारण की खूप याच्यामध्ये कष्ट करावे लागतात, खूप दुःख झेलावे लागतात, खूप काही गोष्टींना सामोरे जावं लागतं। आणि सगळ्या गोष्टी बघितल्यात आयुष्यामध्ये। खूप कमी वय आहे माझी, आज 31 आहे, या 31 वयापर्यंत सगळ्या गोष्टी मी जवळून बघितलेल्या आहेत। म्हणून प्रत्येकाने कोणत्या गोष्टीची हार नाही मानायची, हारल्यानंतर आपल्याला जीत कशी भेटेल ना, त्या जितासाठी आपण ती शिकवण कशी भेटते आपल्याला, ती कधीच आपण सोडायची नसते। आणि शून्यातून मी सुद्धा आज इथपर्यंत जर पोचलोय तर खूप कष्ट करून दादा इथपर्यंत पोचलोय। माझ्या 20व्या वर्षी मी पण आडवली गाव सरपंच होतो। आमचा आडवली गाव म्हणजे आज जर कळंबोली तालुक्यामधील जसा तुमचा शहर झालाय तसाच माझा एक 27 गावामध्ये सगळ्यात मोठा डेव्हलपमेंट म्हणून आडवली गाव आहे, आडवली नगरी आहे। जेव्हा 2012 साली जेव्हा या आडवली नगरी मधला विकास झाला, आज तिथे पाय ठेवायला जागा नाही, आणि आज इकडे तरी जागा आहे सुटसुटीत, पण आमच्या आडवली नगरीला पूर्ण डेव्हलप झालेला आहे। आणि त्यांच्या माध्यमातून या विकास आराखड्यामध्ये आमचे श्रीकांतजी शिंदे असतील, माननीय श्री मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आता आपली तर युती आहे दादा, आपण एकच पक्षातले आहेत, खूप आनंद आहे। आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर मी निधी आणले गावासाठी, माझ्या मोठा गावाचा विकास केला, 23 कोटी साहेबांनी निधी दिली माझ्यावर विश्वास ठेवून। जसा दादा तुम्ही जर कळंबोलीमध्ये लक्ष देता, एकच विनंती आहे का या ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, यांचा विश्वास आहे तुमच्यावर आणि यांचा प्रेम आहे, हा कधी कमी करून नका देऊ। अजून तुमचे चिरंजीव असतील, मला त्यातलं काही माहिती नाहीये, पण त्यांना सुद्धा सांगा या मातीला, या गावाला कधी विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। कमिटीचा खास करून आभार मानायलाच पाहिजे, कारण कमिटीने मला तुम्हाला निमंत्रण द्यायला बोलवलं होतं, परंतु काही कारणास्तव कार्यक्रमामुळे येता आलं नाही, पण तुम्ही त्यांचा मान ठेवून आल्याबद्दल आमचे सरपंच तानाजी पाटील असतील, अरुण पाटील असतील, दीपक पाटील असतील, अनिल काटवले असतील, दीपक ठाकूर असतील, अनिल काटवले असतील आणि स्वप्नील असतील, ही किरण मुकादम असेल, माझे सर्वच कमिटी माझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाचा पात्र म्हणून मला प्रत्येक गोष्टीत आदर देतात, मान्य करतात आणि प्रत्येक गोष्टीत माझा सल्ला घेतात। खरोखर त्यांचा आभारी आहे आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। थँक्यू। चलिए 7 गेंद 42 की जरूरत है, क्या बात है। धन्यवाद राहुलभाई पाटील आणि बबनदादा मुकदम नगरसेवक, दोघांचे मनापासून आभार। चलिए 6 गेंद 42 की जरूरत है, मैच थोड़ा सा एक तरफा। यहाँ पर देखिए राहुल भाई ने यहाँ पर जिस मान को रखे, देखिए यहाँ से हम देख सकते हैं बबन साहब देखिए यहाँ पर जिक्र किए, कहते ना जो समय पर साथ थे वही अपना और बाकी सब सपना। यहाँ से और राहुल भाई देखिए समय पर आए, यहाँ से भले ही वेट करना पड़ा 4 नाइट यहाँ से, लेकिन शहर का दबा, मथुर का हवा, लेकिन मैच की देखिए बात करेंगे थोड़ा सा एक तरफा बन गया। टारगेट बड़ी थी यहाँ पर 61 रनों की टारगेट यहाँ पर। तो सर देखिए ये मोहब्बत बयां कर रही है, ये महाराष्ट्र की देखिए बात करेंगे, टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 19 रन बना है, बहुत मैच दूर रह गए यहाँ से, खास करके कोलकाता टीम है हनुमान से
थोड़ी सी निराश रहेंगे, लेकिन से अगला मैच का भी मुझे लगता है साइड टॉच है। टॉच बाकी है ना, टॉच हुआ नहीं अभी। चलिए बहुत बढ़िया देखिए रुतबा ईशा बनाओ के समंदर जैसे बनाओ। यहाँ पर देखिए भाई के पैन पलस भाई ने देखिए कितनी अच्छी बात बताई यहाँ से कि समाज में भी काम होनी चाहिए। माजी सरपंच देखिए अड़ोली के लिए लीजिए, कल्याण डंबोली के लिए लीजिए, या बैलगाड़ी के शरीर लीजिए, या क्रिकेट में भी लीजिए, हर जगह भाई की एंट्री रहती है। बदलापुर भिवंडी ये चलिए भाई थोड़ा सा पैन फ्लोर देखिए इनके कमने के नाम नहीं ले रहे यहाँ से, हर कोई देखिए सेल्फी लेना चाहता है। चलिए ऊंचाई ली है, लंबाई की कमी है यहाँ से। मैच भी थोड़ा सा देखिए एक तरफा यहाँ से बन गया, टारगेट बड़ी थी यहाँ से लगे इस मंच के ऊपर देखिए यहाँ से, जहां पर इस वक्त देखिए तशरीफ रखे हैं सबके लाडले सबके प्यारे यहाँ से, और खास करके डीजे यहाँ पर समय वक्त मिलता है तो निश्चित रूप से भाई का सॉन्ग बजेगा यहाँ से। और तो सर देखिए ये बता रहा है क्रिकेट दर्शा रहता रहा, देखिए ना हमारे पास टेनिस क्रिकेट में देखिए आज है रथी महारथी, ना हमारे पास आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, लेकिन महाराष्ट्र की धरती पे देखिए आज ऐसे ऐसे हस्ती हैं जिन्होंने हमेशा क्रिकेट को आगे लेकर गए हैं यहाँ से, हर चीज छोड़कर। और ये चलिए ऊंचाई ली है, लंबाई की क्या यहाँ से कमी है, और एक विकेट गिरता हुआ जल्दी थोड़ा डीजे के पास है, मथुर भाई की शौक की तरफ सुनते यहाँ से। चलिए अभी भी देखिए फोटो सेशन चलता हुआ यहाँ से, देखिए यहाँ से क्या बात है, जिनके आने के इंतजार में हमने इस महफिल सजाई थी। और यहाँ से देखिए बात करेंगे हमारी टूर्नामेंट के देखिए सीरीज के लिए, जहाँ पर बबन भाई मुकादम सब देखिए बात करेंगे, कितनी अच्छी देखिए उन्होंने जिक्र किया यहाँ से, शहर का दवा मथुर का हवा देखिए यहाँ से भाई देखिए यहाँ से रजा लेते हुए जो समय पर साथ दे वही अपना, बाकी शब्द अपना। देखिए हमारे कमेंटेटर के तुषार शिंदे सर देखिए यहाँ से अड़ोली गांव के देखिए सुपुत्र, निश्चित रूप से आज पूरी महाराष्ट्र में जिनकी नाम देखिए शहर का दवा और मथुर का हवा, राहुल भाई देखिए इस वक्त रजा लेते हुए चलते थोड़ा डीजे के पास है। लेकिन इस मैच की बात करेंगे, कुछ गेंदें बची हैं, 3 गेंद बची यहाँ से। बड़ी एंट्री देखिए यहाँ पर भाई एंट्री के साथ साथ है, अब इस वक्त देखिए यहाँ से रजा लेते और विकेट गिरता हुआ यहाँ से। तो चलिए बात करेंगे यहाँ से, चलिए इसके बाद जो मुकाबला यहाँ पर बताइए, जानकारी दीजिए। शायद टॉच हो चुका है नक्की, वो कर पड़ा, और उसके साथ साथ भाता देखिए टॉच हो चुका है। चलिए मैच जैसे ही कंप्लीट होगा दोनों टीम आपको तुरंत उतरना होगा। माफी चाहेंगे थोड़ा क्रिकेट के चाहने वाले को, क्योंकि इस वक्त देखिए बात करेंगे मैच वाइड देखिए यहाँ से मुकाबला बना है, लेकिन से जहां पर काफी भीड़ लगे थे यहाँ से मथुर बैल के ओनर देखिए बात करेंगे राहुल भाई आने के साथ साथ है थोड़ी सी देखिए वीआईपी डाइस में जहां पर हम देख सकते हैं खास उनका सम्मान के साथ साथ है मैच देखिए बात करेंगे यहाँ से जहां पर 23 रन बनाए, लेकिन हार लॉक कोई बात नहीं, क्रिकेट में होता रहता है, कभी कभी आपको बड़ी टारगेट भी मुश्किल बन जाती है और कभी कभी आसान बन जाती है। चलिए अगली मैच के लिए दोनों टीम तुरंत उतरी है यहाँ से, और इस मैच के देखिए बात करेंगे मैन ऑफ द मैच की तरफ ले जाएंगे आपको।